नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या सीईटीचे अगदी दोन्हीही अटेम्प्ट दिलेले आहेत आणि आता सर्वजण वाट पाहत आहेत त्या येणाऱ्या रिझल्टची. पण एक खरं सांगू का, तुमच्या आयुष्यातील आता इथून पुढचा 3 महिन्याचा जो फेज आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे. कसा ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्येच लक्षातच येणार आहे. परंतु एक लक्षात घ्या, आता सीईटी दिली आहे, आता मजा करू आपण, रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा येईल असं करून चालणार नाही. कारण खरं तर तुम्ही 11वी-12वीमध्ये अभ्यास करून चांगले मार्क्स आणणं, सीईटीचा रिझल्ट चांगला आणणं, बोर्डाचा रिझल्ट चांगला आणणं, नीट जेईचा रिझल्ट चांगला आणणं हे खरं तर फक्त 25% आहे. खरा गेम सुरू होतो इथून पुढच्या ॲडमिशन आणि काउन्सेलिंग प्रोसेसचा. जर तुम्ही प्रॉपर काउन्सेलिंग प्रोसेसमधून गेलात, जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळालं ॲडमिशन प्रोसेससाठीचं, तर आणि तरच तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. नाहीतर तुमच्यापेक्षा कमी पर्सेंटाईलच्या विद्यार्थ्यांनासुद्धा चांगलं कॉलेज मिळेल आणि तुमच्या काही सिली मिस्टेक्समुळे, तुम्हाला गायडन्स नसल्यामुळे, तुम्हाला प्रॉपर माहिती नसल्यामुळे तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणार नाही. आणि असं होऊ द्यायचं नसेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण या चॅनलवरती तुम्हाला हवी असलेली MHT CET संदर्भात, त्याच्या ॲडमिशन प्रोसेस संदर्भात, कॅप राऊंड प्रोसेस संदर्भात प्रत्येक माहितीचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे. सो बघूयात आजच्या व्हिडिओचे आपले काय डिटेल्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो, CET तर झाली, MHT CET 2026, पण आता CETच्या नंतरची सगळ्यात पहिली जी स्टेप असते, जी अतिशय इम्पॉर्टंट आहे, जी तुम्हाला विसरायला नाही पाहिजे, ती म्हणजे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आफ्टर MHT CET 2026. यावर्षीच्या CET नंतर तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स रिझल्टच्या अगोदर तयार करून ठेवायचे आहेत आणि कोणती काळजी घ्यायची आहे, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. कंप्लीट डॉक्युमेंट लिस्ट, काउन्सेलिंग प्रोसेससाठी कसं रेडी व्हायचं ते. तिसरी गोष्ट, अवॉइड रिजेक्शन. तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसल्यामुळे तुमचं ॲडमिशन प्रोसेस, कॅप राऊंड प्रोसेसमध्ये रिजेक्ट होऊ शकता, त्या गोष्टी टाळायच्यात. बी 100% प्रिपेअर्ड. आणि या व्हिडिओनंतर तुम्ही 100% खरंच येणाऱ्या कॅप राऊंड प्रोसेससाठी रेडी राहणार आहात. चला तर मग बघूया कुठले कुठले इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते. पहा मित्रांनो, सगळ्यात पहिलं जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असणार आहे ते म्हणजे तुमचं MHT CETचं स्कोअर कार्ड. तुमच्या CETचा आलेला रिझल्ट तुमच्याकडे त्याचं स्कोअर कार्ड प्रिंटआउटमध्ये आणि सॉफ्ट कॉपीमध्ये पाहिजे. नंबर 2, क्लास 10 म्हणजेच SSC मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट, ज्याला तुम्ही सनद म्हणता. 10वीची मार्कशीट, गुणपत्रक आणि सनद दोन्ही गोष्टी तुमच्याकडे ओरिजिनल कॉपीमध्ये असल्या पाहिजेत, ते मस्ट आहे. त्यानंतर तिसरं जे डॉक्युमेंट आहे, क्लास 12th मार्कशीट अँड पासिंग सर्टिफिकेट, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. 12वीचं गुणपत्रक आणि 12वीची सनद. नंबर 4, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. तुमच्याकडे तुमचा ओरिजिनल TC काढून रेडी ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, तुमचं रहिवासी जे प्रमाणपत्र आहे, जे पण रिस्पेक्टेड ऑफिसर्स असतील, तहसीलचे असतील, मॅजिस्ट्रेट असतील, ह्या सगळ्या लोकांच्या विथ डिजिटल साईन हे सर्टिफिकेट रेडी पाहिजे तुमच्याकडे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या TCवरती नॅशनॅलिटी मेन्शन नाही आहे, इंडियन असं लिहिलेलं नाही, त्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्राचं एक सर्टिफिकेट लागेल, ते म्हणजे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. तुम्ही इंडियन असल्याचा तो पुरावा आहे. त्यानंतर आधार कार्ड, तुमचं आधार कार्ड, हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ते आत्ताच अवेलेबल करून त्याची एक व्यवस्थित फाईल करा. आणि प्रत्येक डॉक्युमेंटच्या 5-5 झेरॉक्स कॉपीज आणि विशेष म्हणजे एक 8-10 फोटोसुद्धा तुम्ही रिसेंट फोटोग्राफ रेडी करून ठेवायचे. ओके, झेरॉक्स पण याच्या काढून ठेवायचे. त्याच्यानंतर आपण जातोय कॅटेगरी डॉक्युमेंट्स. जे जे स्टुडंट रिझर्वेशन बेनिफिट घेणार आहेत, SC असेल, ST असेल, OBC असेल, ESBC असेल किंवा EWS असेल, NT असेल, विजे असेल, या सगळ्या कॅटेगरी स्टुडंट्ससाठी सगळ्यात पहिलं आणि इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे ते म्हणजे ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. नंबर 2, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. फक्त कास्ट सर्टिफिकेट नाही तर जात पडताळणी प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे असलं पाहिजे. ज्यांचं जे व्हिडिओ पाहत आहेत, ज्यांचं हे सर्टिफिकेट नाही, तुम्हाला कॅप राऊंडमध्ये एंट्री दिली जाणार नाही. त्यामुळे आज आत्ता ताबडतोब ह्या प्रोसेसच्या पाठीमागे लागा. इफ यू वॉन्ट टू गेट द बेनिफिट ऑफ युअर रिझर्वेशन, रिस्पेक्टेड कास्ट और कॅटेगरी, देन यू हॅव टू बी रेडी विथ दिस कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट.
नंबर 3, जे OBC स्टुडंट आहेत, VJ स्टुडंट आहेत, ENT स्टुडंट आहेत, या सगळ्यांसाठी तुम्हाला नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे पाहिजेच, ते पण रिसेंट. त्यानंतर EWS सर्टिफिकेट, जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन बेनिफिट घेत आहेत त्याचं पण सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. सो जनरल डॉक्युमेंट लिस्ट तर सांगितलीच मी पहिल्यांदा. त्याचबरोबर जे रिझर्वेशन स्टुडंट आहेत, ज्यांना बेनिफिट घ्यायचा आहे, क्लेम करायचा आहे, याच्यासाठीचा हे सगळे सर्टिफिकेट ओरिजिनल कॉपी, ते पण रिसेंट डेटचे, रिस्पेक्टेड व्हॅलिडिटीचे सर्टिफिकेट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं ॲडिशनल डॉक्युमेंट्स कुठले आहेत? ज्या ज्या विद्यार्थ्यांनी गॅप घेतला आहे, गेल्या वर्षी 12वीची परीक्षा दिली होती किंवा त्याच्या गेल्या वर्षी 12वीची परीक्षा दिली होती, तर 1 वर्षाचं 2 वर्षाचं गॅप सर्टिफिकेट अशा स्टुडंटसाठी आवश्यक आहे ज्यांनी गॅप घेतलेला आहे. नंबर 2, मायग्रेशन सर्टिफिकेट, जे 12th पास आउट दुसऱ्या कुठल्या तरी राज्यातून झालेले आहेत आणि काही कारणास्तव ते तिकडे होते, त्यांचे वडील सर्व्हिसला होते, तर त्यांना हे मायग्रेशन सर्टिफिकेट आवश्यक आहे अशा स्टुडंटला ज्यांची 12th बाहेरून झालेले. PWD असेल, डिफेन्स असेल, ऑर्फन असेल, यापैकी जर कुठल्या रिझर्वेशनसाठी तुम्ही क्लेम करत असाल तर त्याच्यासाठीचे रिस्पेक्टेड डॉक्युमेंट्स विथ डिजिटल साइंड ऑफ द प्रॉपर ऑफिसर्स हे तुमच्याकडे रेडी पाहिजेत सर्टिफिकेट सगळे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, बऱ्याच केसेसमध्ये इन्कम सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला आवश्यक आहे. हे जे ॲडिशनल डॉक्युमेंट्स आहेत ते रिस्पेक्टिव्ह स्टुडंटसाठी, जे हा बेनिफिट घेणार आहेत त्यांच्यासाठी. आता जातोय आपण आणखी काही इम्पॉर्टंट टिप्स. पहा, आता हा सुट्ट्यांचा काळ आहे, तुम्ही मौज मजा मस्ती करतायत, मामाच्या गावाला जातायत, खूप 2 वर्ष मेहनत केली, मला सगळं मान्य आहे मित्रांनो. पण जर तुम्ही या प्रोसेसमध्ये फेल ठरला तर तुमची मागची 2 वर्षाची मेहनत वाया जाणार नाही का? तसं जर होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही आत्ता ह्या शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर तुमचा येणारा जो युद्धाचा काळ आहे, कॅप राऊंड प्रोसेस, त्याच्यात तुमची धावपळ कमी होईल आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. पहा, सगळ्यात पहिलं, कीप स्कॅन्ड कॉपीज ऑफ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स. तुम्हाला PDF फॉर्ममध्ये किंवा JPEG फॉर्ममध्ये तुमच्या सगळ्या डॉक्युमेंटची एक फाईल रेडी ठेवायची, सॉफ्ट कॉपी ज्याला म्हणतो आपण. सगळे मी आत्ता जेवढे डॉक्युमेंट्स लिस्ट दिले पाठीमागं त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा. त्या सगळ्यांचे कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल, तुमचं 10वीचं गुणपत्रक, 12वीचं गुणपत्रक, MST CETचं स्कोअर कार्ड, ह्या सगळ्यांचे स्कॅन्ड कॉपी, सॉफ्ट कॉपीची एक फाईल PDF आणि JPEG फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जे फॅसिलिटेशन सेंटर देणार आहे ह्याबद्दल मी येणाऱ्या दिवसांमध्ये बोलणारच आहे. आपले डेली व्हिडिओज त्याच्यासाठीच येणार आहेत, काउन्सिलिंगसाठीच. फॅसिलिटेशन सेंटरमधून ज्या काही रिसिप्ट दिल्या जातात, तुम्ही डॉक्युमेंट सबमिशन केले, डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले, ते तुम्हाला प्रॉपर रिसिप्ट देतात. फीस भरल्याच्या रिसिप्ट आहेत, त्या ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट तुमच्याकडे जमा ठेवायच्या, त्यासुद्धा लागतात. त्यानंतर ऑफिशियल अपडेट्स जे काही CET सेलवरून येणार आहेत किंवा आपल्या चॅनलवरून येणार आहेत त्यासाठी सुद्धा तुम्ही रेडी राहायचं आहे. आणि त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जे डेली अपडेट्स CET सेलकडून येणार आहेत ते माझ्यामार्फत तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचतील. सो तुम्हाला याच्यात जर काही आणखी डाऊट्स असतील आणि कुठले काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मित्रांनो, हे सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. कॅप राऊंडसाठी तुम्हाला तयार राहायचं आहे, सुट्ट्या एन्जॉय करतच, कारण ह्या डॉक्युमेंटशिवाय तुमचं ॲडमिशन इम्पॉसिबल आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टसह. थँक्यू.